चंदगडमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींचा इफेक्ट झालेला आहे, फक्त तो दोन्हीकडे वाटला गेला. कारण का एकीकडे देवेंद्रजींचे चेले म्हणून आदरणीय शिवाजीराव पाटलांचा परिचय होता, तेव्हा निम्म्या त्यांच्याकडे गेल्या, निम्म्या माझ्याकडे राहिल्या. त्यामुळे त्यात तो इफेक्ट झालेलाच आहे. लाडक्या बहिणींचा इफेक्ट झाल्यामुळे शिवाजीभाऊ निवडून आलेत किंवा राजेश पाटलांना तेवढी मतं पडलेली आहेत, तो काय भाग नाही. धनशक्तीचा जनशक्तीवर विजय झालेला. शेवटला ही लोकशाही आहे, दिलेला कौल हा सर्वांनी स्वीकारावा लागेल. लोकशाहीमध्ये जे काय जनता जनार्दन जो निर्णय घेतो तो सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात तो आपण स्वीकारला पाहिजे. आमच्या काय उणिवा झाल्या असतील, आम्ही कुठं कमी पडलो असेल, नक्की त्यामुळे त्याचं आत्मचिंतन करून पुढच्या दृष्टीनं पुढच्या 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी आम्ही आमची तयारी नक्कीच त्याच्याविषयी चांगल्या तऱ्हेनं करू. जे काय सहकार्य चंदगड विधानसभाच्या मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून आलेले उमेदवार शिवाजीराव पाटील यांना आवश्यक असेल ते देण्याच्या दृष्टिकोनातून मी त्यांना आता त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना त्या दृष्टीनं सुद्धा सांगितलेलं आहे की जिथं जिथं माझी चंदगड विधानसभेच्या मतदारसंघाच्या विकासासाठी माझी गरज भासत असेल तिथं जरूर मी त्यांना चांगल्या तऱ्हेनं सहकार्य करेन. त्या तऱ्हेनं माझ्या शुभेच्छा त्यांना मी दिलेल्या आहेत.